झाला नैवेद्यासी उशीर झाला उशीर झाला दक्ष नावाचे प्रजापती जिजाजी या दक्ष नावाच्या प्रजापतीनं अश्विनी भरणी अशी 27 मुलींची लग्न चंद्रासोबत लावून दिली. इकडे बघा कोणासोबत मुली किती होत्या 27 पूर्वी आणि एकट्या चंद्राला दिला किती पुरी 27. पण अडचण अशी सगळ्यांना प्रेम करायचा चंद्र पण त्याचे सगळ्यात जास्त जीव रोहिणी नावाच्या बायकोवर कोणच्या रोहिणी कायम नाव घ्यायची महादेवाच्या देवळात बेलवादी रोहिणीवर अत्यंत प्रेम बाकीच्या 26 मुलीवर लक्ष देत त्या 26 मुलींनी जाऊन बापाला सांगितलं की हा तुमचा जावई ते एकीकडे जास्त लक्ष देतो आमच्याकडे बघत नाही काहीच नाही आम्हाला पावडर नाही काही नाही थट्टा नाही सांगायचा कथा आहे. त्या 26 जणांची नाराजी ऐकून एके दिवशी सासऱ्याने त्याला बोलवलं कुणाला जावई जरा नीट वागावा सगळ्याला सारखं सांभाळा हो घरी गेले कोणा तसं एकच जनावर नाईलाज झाला. जर तू सगळ्यांना एकसारखं नाही वागवलं तर तुला क्षय नावाचा रोग होईल असा शाप सासऱ्याने आणि मग चंद्राला क्षय झाला. हळूहळू त्याचं शरीर क्षयग्रस्त व्हायला लागलं. क्षीण होणाऱ्या चंद्राकडे बघून सगळ्या जगामध्ये हाहाकार झाला. देव ऋषी मुनी सगळ्यांनी मिळून हाय 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 सगळे बेजार झाले. मग ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं सांगितलं चंद्राला जाऊन तपाला बसवा. चंद्र तप करायला लागला. महादेव प्रसन्न झाले. तुझ्या तपाने मी संतुष्ट झालोय तुला काय पाहिजे माग. त्यावेळेला माझा क्षय रोग संपवा अशी प्रार्थना चंद्राने शंकराला केली. मग भगवान शंकराने त्यांना सांगितलं की तू शुक्ल पक्षामध्ये कलेकलेनं वाढशील आणि कृष्ण पक्षामध्ये हळूहळू कमी होशील. चंद्र वाढतो कलेकलेने आणि आपण वाढतो किलो किलो. खोटा आहे का मला माझी बायको इंग्लिश मध्ये वजन कमी करा. मी म्हणलं आता शिकतो वाढायला आपलं समाजात वजन वाढणं वेगळं शरीराचं वजन वाढणं. शरीराला मापातच ठेवा. मरुस्तर खाता लोकांच्या कुंडली आन भात आन वर पाऊस पडू नाही तर काय पडू. बासुंदी खाते मरुस्तर मी बासुंदी खाते माणूस तर इकडचे आमचे पोर म्हणजे नाही आज कमी खाल्ली म्हणजे ह्यांनी मनान सांगून टाकलं खाल्ली. चंद्राच्या भक्तीने निर्गुण निराकार सदाशिव त्या ठिकाणी प्रसन्न झाले होते. सगुण साकार झाले होते. तेच ठिकाण सोमनाथ आहे. तिथं पूजा केल्याच्या नंतर क्षय रोगाचा माणूस क्षय रोग मुक्त होतो असं वरदान असल्यामुळे त्या सोमनाथ नावाच्या ज्योतिर्लिंगाची अत्यंतिक महती आहे. मल्लिका नावाचा जो शब्द आहे त्या मल्लिका शब्दाचा अर्थ आहे देवी. मल्लिका शब्दाचा अर्थ देवी आणि अर्जुन शब्दाचा अर्थ शिव. मल्लिकार्जुन म्हणजे शंकर पार्वती. बरोबर यांच्या उत्पत्तीची कथा आहे का भगवान शंकराला आणि पार्वतीला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं गणपती आणि दुसऱ्याचं नाव कार्तिकेय. एकाचं नाव दुसऱ्याचं नाव गुरुजी दुसऱ्याचं नाव गणपती. यांच्या लग्नाचा ज्या वेळेला गोंधळ झाला रागाच्या भरात निघून गेलेला जो स्कंद आहे
कार्तिकेय त्याला शोधण्यासाठी आई बाबा दोघं जण गेले. आई बाबा म्हणजे शंकर पार्वती. गणपतीचं लग्न झालं, चिडलेले कार्तिकेय निघून गेले होते आणि त्याला आणायला गेलेल्या क्रौंच पर्वतावर आई वडील पोहोचले. ते आणखीन पुढे गेले. कोण? कार्तिक. रागाच्या भरात ते आणखीन पुढे गेले. तिथून 12 कोस दूर गेल्याच्या नंतर शंकर पार्वतीने त्याच ठिकाणी ज्योतिष स्वरूपामध्ये राहायचं ठरवलं. ते लिंग ज्या ठिकाणी आहे त्याला मल्लिकार्जुन असं म्हणतात. आलं लक्षात? तिसरं लिंग सांगतो पुढे. महाकालेश्वर, अवंती आणि उज्जैन नावाची एक प्रसिद्ध नगरी आहे. त्या नदीच्या काठी, क्षिप्रा नदीच्या काठी तिचं वास्तव्य आहे. या नगरीमध्ये एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होता. शुभ कर्म करणारा तो, वेदपाठी असणारा तो ब्राह्मण. त्याला 4 मुलं होती. एकाचं नाव दिव्य देवप्रिय म्हणा, दुसऱ्याचं नाव आहे प्रियमेधा म्हणा, तिसऱ्याचं नाव आहे सुकृत आणि चौथ्याचं नाव आहे धर्मवाही म्हणा. पहिला देवप्रिय, दुसरा प्रियमेधा, तिसरा सुकृत आणि चौथा धर्मवाही. झालं, सोडून देतो कथा तुमच्या रंगात. देवप्रिय, दुसरा प्रियमेधा, गुरुजी तिसरा सुकृत आणि चौथा धर्मवाही. ही 4च्या 4 मुलं मोठी झाली. सद्गुणी होती, शिवभक्त होती. रत्नमाल नावाच्या पर्वतावर दुष्यन नावाचा राक्षस, धर्मद्वेषी असुर, ब्रह्मदेवाच्या साधनेने मोठा झालेला, माजलेला, त्याच्यासोबत त्यांचा संघर्ष झाला. या 4 मुलांना ज्या वेळेला संपवायला अध्यक्ष साहेब, आता जटाशंकरजी झाले. त्या चौघांना वाचवण्यासाठी जेव्हा एक मोठा खड्डा पडला होता, खळगा निर्माण झाला आणि त्या खळग्यातून भगवान शंकराचं प्रागट्य झालं. ते महाकाल नावानं प्रसिद्ध झाले. बरोबर. त्याच्यानंतर ओंकारेश्वर भगवान आहे. ओंकारेश्वर भगवानाच्या नंतर केदारेश्वराची महती सांगितली गेली. केदारेश्वराच्या नंतर भीमाशंकर असे 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी सांगितले गेले. 1 मिनिट भजन करू आपण. 1 मिनिट आणि 1 मिनिटाचं भजन झालं की भगवान शंकराची मानस पूजा बघू आणि कथेला विराम. चालेल? भीमाशंकर पर्यंत आलो आपण. लक्षात ठेवा, भजन करू. डोंगरकड्याच्या जेवढ्या महिला पुरुष कथेला होते त्यांचे पाय इतक्या कष्टात. ही महिला आहेत ना, चिखलात बसत पूर्ण खालचं सगळं चिखलातच होतं, त्याच्यात बसून आणि इतक्या आनंदानं कथा ऐकल्या. इतक्या आनंद. तुमच्या डोंगरकड्याचं कर्ज माझ्या मस्तकावर आयुष्यभर राहील. या कर्जातून मुक्त व्हायची ताकद माझ्याकडे नाही, नव्हती, नसावी. पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव तुम्ही माझ्या कथेवर लावलाय. हे आयुष्यभर हे प्रेम असंच राहावं अशी जटाशंकर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कल खेल में हम हो ना हो, पुन्हा येणं होईल नाही होईल, पण आपण आनंद असता. ये मेरा जीवन संगी जब भी कोई दोहराएगा, जग को हंसाने बहरूपिया भेष बदल फिर आएगा, भेष बदल फिर आएगा। अपने यही दोनों जहां, इसके सिवा जाना कहाँ। जी चाहे जब हमको आवाज दो, हम है यही, हम थे जहां। मी तिथं राहतोय सुमित भाऊच्या घरात. घर छोटे,
पण त्या घरातल्या सगळ्याच माणसाचं मन मोठं. तसं डोंगर कडाच्या प्रत्येक जणाचं मन मोठं. मी बघितलं फार कष्ट केले. मी 2 वर्ष तुमचं एवढं कौतुक करीत नव्हतो, पण या वर्षी मला लक्षात आलं की एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये गाव एवढं एकत्रित येऊन जटाशंकराचा महोत्सव एवढ्या थाटात करू शकतो. ज्यांनी अन्नदान केलंय त्यांनाही दंडवत करतो, ज्यांनी मांडव झाडलाय त्यांनाही दंडवत, ज्यांनी मांडवातलं पाणी विजूभाऊ असं काढून बाहेर इथं चटाया टाकल्या त्यांनाही वंदन करतो. दररोज संध्याकाळी तो शेजारी बसायचा म्हणायचा एवढा स्वतःचा चांगला झाला पाहिजे. कारण त्याच्या डोक्यात एकच विषय की सप्ताहामध्ये विघ्न नाही आलं पाहिजे. सगळ्या गावातल्या लेकी बाळी मिळून माझ्या माऊलीच्या मंदिरावर कळस चढवला. तुमच्या इच्छेने साष्टांग दंडवत करतो. खूप आनंद घेतला. छोटी मुलं असतील, वयस्कर माणसं असतील. आता तिथं घर छोट आहे, मी राहतो ना तिथं, बरोबर आहे. मी ते हो देशमुख त्याच्या मनात काय की महाराजाची गैरसोय व्हायची, महाराजाची गैरसोय. त्याला वाटतं काय करावं काय नाही कुठे ठेवावं. पण एक सांगू राजा, मला माझ्या गुरुजी निश्चित दिली, गैरसोय ज्याला सोय वाटते त्यालाच भक्ती करायची परवानगी. काय गैरसोय? खायला भाकरी, पूजेला आणि एक सांगू, आयुष्यभरामध्ये माझ्याकडून कोणाला त्रास होऊ नये हे मी जपत आलो आणि मरेपर्यंत जपत. उद्या काल्याच्या कीर्तनाला सांगता होईल. आज कथेची शेवटची आरती आहे. वर्षभर तुम्ही ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहता त्या उत्सवाची आज सांगता. बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अशी भूमिका आहे. कुणी बी हात वर करून सांगा मला ही कथा बंद व्हावी वाटते अशी सांगा. अरे माझ्या वडिलाच्या वयाच्या, माझ्या आईच्या वयाची माणसे या ठिकाणी बसले असते, ते तिथून असं जर मी चुकून एखादा अक्षर मला बोललो असेल, मंडपवाला असेल, गावातला कुणी असेल, साऊंडवाला असेल, तर मी हात जोडून सगळ्याची माफी मागतो. तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता, सगळ्यांना आनंद मिळावा याच्यासाठी आपण एकदा भजन करून जटाशंकरा माझा, जटाशंकरा, जटाशंकरा माझा, जटाशंकरा, 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 जटाशंकरा. सगळे म्हणा जटाशंकरा माझा,
जटाशंकरा जटाशंकरा माझा 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 जटाशंकरा कर्पूर गौरा करुणावतारा कर्पूर गौरा करुणावतारा जटाशंकरा माझा जटाशंकरा जटाशंकरा माझा जटाशंकरा जटाशंकरा माझा जटाशंकरा जटाशंकरा माझा सगळे जटाशंकरा कर्पूर गौरा करुणावतारा कर्पूर गौरा करुणावतारा जटाशंकरा माझा जटाशंकरा जटाशंकरा माझा जटाशंकरा नागेंद्र हारा त्रिलोचना नागेंद्र हारा त्रिलोचना जटाशंकरा माझा जटाशंकरा सब गाइए जटाशंकरा माझा जटाशंकरा सगळे टाळी वाजवा. अरे हा तुमच्या गावाचा उदवतोय, डोंगर कड्याचा उदवतोय. यक्ष स्वरूपा जटाधरा यक्ष स्वरूपा जटाधरा जटाशंकरा माझा जटाशंकरा जटाशंकरा माझा जटाशंकरा हे जटाशंकरा माझा जटा बघा तुमची टाळी गेली पाहिजे त्याच्या महाराजा. सपतन खाइयो और चुन चुन खाइयो मार
दारुका नावाची एक नगरी आहे, तिथे एक राक्षसी राहत होती. आवाज वाढवून नाही. त्या दारुका नावाच्या नगरीमध्ये शिट्टी नको राक्षसी राहत होती. अत्यंत ताकदीची. त्या दारुकेला पार्वतीचं वरदान मिळालेलं, ते अत्यंत माजल्यासारखं वागायचे. उच्छाद माजला. नीट आहे. धर्माचा नाश करत फिरणारी ती दारुका. सागराच्या तटावर एक वन होतं, त्याची लांबी रुंदी होती 16 योजन. आपल्या विलासाच्या जागी ती जायची. त्यांच्यापासून पीडित झालेले एक ऋषी औरवा नाव होतं त्यांचं. त्यांनी राक्षसांना शाप दिला, हे राक्षस प्राण्याचा विध्वंस करतील, हिंसा करतील, यज्ञाचा विध्वंस करतील. देवांना हे जे माहीत झालं, देवांनी राक्षसावर चढाई केली. सगळी वन उचलली. लक्षात घ्या, तिनं आपलं समुद्रात जाऊन बसलं. एकदा पुष्कळशा नौका, आमचे राहुल देवा आले. राहुल देवा कुठे बसले? माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा ब्रह्मवृंदापैकी राक्षसांनी त्या नौका धरल्या, हातापायात बेड्या टाकल्या, कारागृहात त्यांना बंद केलं. सुप्रिय नावाचा भस्म आणि रुद्राक्षधारी एक शिवभक्त त्या जहाजामध्ये होता. पाण्यात तोंडाचा थेंब बी टाकत नव्हता शंकराची पूजा केल्याशिवाय. नंतर चांगलं. सगळ्यांना शंकराच्या भक्तीची दीक्षा त्या सुप्रिय नावाच्या त्या ब्राह्मणाने दिली. मंत्र शिकवले, पूजा शिकवली शंकराची, आणि सगळ्यांनी जपाला सुरुवात केली. कोणता जप? पंचाक्षरी. म्हणा ठेप्यात म्हणा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सगळ्या राक्षसांना दीक्षा दिली होती, ते जप करत होते. ओम नमः शिवाय. राक्षस आले, त्या सुप्रिय नावाच्या ब्राह्मणाला धमकावलं. त्या सुप्रियाने शंकराचा धावा केला. धावा केल्याबरोबर त्या राक्षसाच्या कारागृहातून हा बाहेर निघाला. पण बाहेर आल्याबरोबर 4 खांबाचं मंदिर त्या ठिकाणी प्रकट झालं. त्याच्या मध्यभागी ज्योतिर्मय शिवलिंग प्रकाशाने झगमगत होतं. सगळा शिवाचा परिवार त्या ठिकाणी होता. राक्षस कुळाचा सत्यानाश झालेला पाहून दारुका पार्वतीच्या दर्शनाला गेली, स्तुती केली, हात जोडून विनयाने म्हणाली, आई, माझ्या वंशाचं तू रक्षण केलं पाहिजे. पार्वतीची प्रार्थना केल्याच्या नंतर मी तुझा वंश अवश्य वाचवीन असं वरदान पार्वतीने त्याला दिलं. आणि मग उमा महादेवाला म्हणाली, नाथ, आपलं युगाच्या शेवटी म्हणणं खरं होईल तोपर्यंत तामसी सृष्टी राहू दिली पाहिजे. मी सुद्धा तुमचीच आहे ना, माझं तुम्ही ऐकलं पाहिजे. मग त्या दारुकवनामध्ये जे लिंग स्थापन झालं त्याला नागनाथ असं म्हणतात, आणि तुमच्या औंड्याच्या जवळ आहे. त्या देवस्थानाचं नाव औंढा. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र चालले होते कुठं?
सीतेला आणायला कुठं जिजी त्यावेळेला लोकेशन नव्हतं म्हणून बरं नाही तर राम इकडून म्हणले तू लोकेशन टाक आलो कशाला हनुमान लागतील काय लागतील प्रभू रामचंद्र चालले लंकेमध्ये रामेश्वराय शिव रामेश्वराय हरि हरि भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय समग्र लिंगाची स्थापना रामेश्वराची केली होती त्याच्या अगोदर समुद्राला प्रार्थना केली होती समुद्र ऐकत नव्हता समुद्राला प्रार्थना करण्यासाठीच महादेवाची पूजा केली होती ऐका राम कोणाची पूजा करतो सर महादेवाची आणि महादेव कोणाची करतो रामाची हे दोघं एकच मग कार्यकर्ते मांडायचं काय करायचं ज्याला कळालं त्याला धन्यवाद कारण तुम्ही बघा सगळ्या जगाचा अभ्यास करा नेते भांडण नाही तर कार्यकर्ते का बस याच्यातला बारकावा समजून घ्या. वर सगळे एकच आहेत. शक्तिमानच गंगाधर ग्रश्नेश्वराचं वर्णन सांगून पुन्हा शिवमा उमा सहिता वायव्य सहिता अत्यंत जप तप कर्म या भूमिकेत आहे आपण मानस पूजा शिवाची पाहू आणि वेळेच्या आत आपला कार्यक्रम थांबू प्रार्थना करतो भगवंताची केलेली मानस पूजा ही सगळ्यात श्रेष्ठ पूजा आहे आराध्य देवता मनातल्या मनात निर्माण करायची डोळे बंद करू कल्पना करा शंकराचार्य विरचित 5 जे श्लोक आहेत मानस पूजा अत्यंत गोड आहे राहुल देवा हे 5 श्लोक आणि त्या 5 श्लोकाची पूजा 3 श्लोकामध्ये मानस पूजेचं वर्णन केलंय चौथा श्लोक खऱ्या देवाला स्वतःच्या आत पाहण्याची दृष्टी देतो आणि 5व्या श्लोकाला कळत नकळत आपल्या आयुष्यामध्ये आपण केलेले जे पाप आहेत त्याची माफी मागितली अशी 5 श्लोकाची ही मानस पूजा आहे ही मानस पूजा आद्य शंकराचार्यांनी वर्णन केली हे दयानिधी शंकरा आपल्यासाठी मी रत्नजडित सिंहासन तयार केले मनातलं मना डोक्याला ताण पैसे लागले तरी सुद्धा एकदा मला रत्नाचं कसं काय करावं सांगू काय घटना इतकी गोड घटना 12 वर्ष एक जणांनी मानस पूजा केली 12 वर्ष पूजा काय करत होता मोबाईल बंद करा लक्ष 12 वर्ष मानस पूजा चालू सकाळी देवाला असं आसनावर बसवायचं त्याचे पाय धुवायचे त्याचे ते पंचामृतानं पंचगव्यानं स्नान घालायची पुन्हा त्याला शुद्धोदक स्नान घालायचे पुन्हा भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य काय ते आहे तो अमुक तिथी अमुक आणि त्याला दूध द्यायचे कोणाला देवाला त्या दुधात 2 चमचे साखर कशी मनातल्या मनात त्याला काय दूध आणायचं नाही साखर टाकायचं मनात आणि एके दिवशी काय झालं
पूजा करताना 12 वर्षाच्या नंतर त्याच्या हातून 2 चमच्याच्या ऐवजी 3 चमचे साखर कुठं मनात ह्याला काय वाटलं 1 चमचा जास्त झाला म्हणून त्यानं हात पुढे केला असा चमचा काढा मनातल्या मनात केला तर केला पण इतकी सवय लागलेली होती पूजेची त्यानं डायरेक्ट हात असा पुढे केला त्याला वाटलं त्या दुधातून चमचाभर साखर हात पुढे करूस तर देवाने हात धरला म्हणला तुझ्या बापाची साखर आहे साखरच नाही तरी सुद्धा जास्त पडली म्हणून वापस काढायची इच्छा ठेवतो ज्याचा हात धरला ना तो खूप रडतो माझी चूक झाली तेव्हा पण माझ्या चुकीमुळे का होईना पण तुम्ही माझा हात धरून मला दर्शन दिलं याच्यापेक्षा जास्त काय 12 वर्ष मानस पूजा केली अजून एक सांगतो 12 वर्ष एखादी वस्तू तुमच्यापाशी असली तर ती वस्तू ताकद देते कारण त्या 12 वर्षात एक तपपूर्तीची साधना होते आणि तप पूर्ण झाला गळ्यामधली माळ सुद्धा ताकद देते असं आपण करत असलेला मंत्र सुद्धा ताकद देतो आपण करत असलेला जप ताकद देतो आपण करत असलेलं पारायण ताकद देतो किती वर्ष करावं लागतं 12 वर्ष अरे आपण आज एकादशीला माळ घालतो आषाढीच्या पुढच्या काळी मला सहन कोरोना मध्ये काय धडाका उठला लोकांना